नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लॉंग उत्तर जे आहेत मोठी, ती उत्तरं तुम्ही का लिहिली पाहिजेत आणि कशा प्रकारे लिहिली पाहिजेत. कारण पूर्वी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आपण याच्यावरती, पण विद्यार्थ्यांना या गोष्टीबद्दल माहीत नाहीये. त्याचं कारण असं आहे की कारण तुम्ही व्हिडिओज पाहिले नाहीयेत मे बी, किंवा ज्या व्यक्तींनी त्या गोष्टी बघितल्यात त्यांना सर्व गोष्टी माहित आहेत की हा ओके, हे अशा प्रकारे लिहायला पाहिजे. कारण जास्त आपल्याला पॅरेग्राफ्स पाडून लिहायचं नाहीये, जे मुद्देसूद आहे तेच लिहायचे. ते बघूया आपण कशा प्रकारे लिहिता येईल. तर ते मागे व्हिडिओ दिलेला आहे आपण ऑलरेडी, तोही तुम्ही पहा. इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून दिलेला आहे, तर तोही व्हिडिओ नक्की बघा. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. त्यावेळेस तुम्ही पेपर सीएचएम असेल किंवा ऑडिट असेल किंवा बँकिंग असेल किंवा लॉ असेल किंवा बाकीचे जे काही विषय असतील, सर्वच कुठल्याही विषयामध्ये जर लॉंग आन्सर विचारला गेला असेल प्रश्न एखादा दीर्घोत्तरामध्ये, म्हणजे थोडक्यात काय मला सांगायचे की जसं नाबार्डची कार्य आणि उद्दिष्ट काय आहेत असं जर विचारलं, तर यामध्ये मे बी असं नाही विचारला जाणार प्रश्न की नाबार्डची कार्य आणि उद्दिष्ट काय आहेत. तर असं विचारलं जाऊ शकतं प्रश्न, नाबार्डची कार्य आणि उद्दिष्टे स्पष्ट करा किंवा सविस्तर स्पष्ट करा, असं विचारलं जाऊ शकतं. हा जो प्रश्न आहे, समजा प्रश्न क्रमांक 3 मध्ये आला किंवा 4 मध्ये आला, तर त्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 लिहिल्यानंतर खाली उत्तर लिहायचं किंवा एक बाण मारून तुम्ही जरी सुरुवात केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन नंबर 2 आणि त्याला खाली आन्सर म्हणून सुरू करायचंय. आणि सुरू केल्यानंतर तिथे पहिलाच शब्द तुम्हाला प्रस्तावना लिहायचे. लक्षात ठेवा, पहिल्या उत्तराचा जी ओळ आहे त्याच्यामध्ये प्रस्तावना लिहायची. प्रस्तावनेला अंडरलाईन करायचे खाली, आणि अंडरलाईन केल्यानंतर त्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला नाबार्ड बद्दल विचारलंय, सो नाबार्डच आपल्याला प्रस्तावना लिहायची थोडी 2 लाईन मध्ये, की नाबार्ड काय आहे, नाबार्ड काय करते आणि नाबार्डची स्थापना कशी झाली, अशा पद्धतीने. मग नाबार्डचं जे आहे ते फुल फॉर्म लिहा. फुल फॉर्म लिहिल्यानंतर त्याला नाबार्डला अंडरलाईन करा. नंतर पुढे लिहा की नाबार्डची स्थापना जी आहे ती 12 जुलै 1981 रोजी झाली. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता प्रस्तावना. समजा याबद्दलच आलं तर समजा हा प्रश्न, आणि हा प्रश्न येईलच नक्की, काही प्रॉब्लेम नाही. आता ही थोडी झाली प्रस्तावना, ही इथपर्यंतच लिहायची. 2 ओळी जरी लिहिल्या तुम्ही प्रस्तावना तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर प्रश्न पाहायचा, प्रश्नामध्ये काय विचारलंय. ठीक आहे, आता नाबार्ड बद्दल विचारले त्यामुळे नाबार्डची प्रस्तावना लिहायची आपल्याला. समजा हे जर उलट असेल, समजा एक उदाहरणार्थ नाबार्ड नाहीये तर समजा आपण एक गृहीत धरूया की सहकारी गृहनिर्माण सोसायट्याबद्दल विचारले, किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार स्पष्ट करा किंवा सविस्तर स्पष्ट करा. मग त्यासाठी प्रस्तावना कशी येऊ शकते, सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सहकारी गृहनिर्माण सोसायट्या याबद्दल प्रस्तावना लिहायची. मग सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा जो कायदा आहे किंवा मोफा आहे, मोफाबद्दल विचारलेलं आहे समजा, तर मोफाची प्रस्तावना लिहायची. मोफाची डेफिनेशन काय आहे आणि त्याबद्दल थोडंसं लिहायचं, आणि मोफाचे कार्य काय आहेत आणि कशा प्रकारे, मोफाचे प्रकार काय आहेत, सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे प्रकार काय आहेत, हे प्रकार खाली लिहायचे मेन उत्तरामध्ये. आणि या पद्धतीमध्येच आपल्याला करायचं. जसं आता समजा नाबार्डचं आपण पाहत होतो, नाबार्डमध्ये ज्यावेळेस प्रस्तावना लिहाल, प्रस्तावनेच्या नंतर खाली तुम्हाला ज्यावेळेस उत्तर लिहायचं, उत्तरामध्ये मेक शुअर करायचं प्रश्न पहिला समजून घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, कारण प्रश्न जर नाही समजला तर तुम्ही फक्त वाचून नाबार्डची कार्य आणि उद्दिष्ट स्पष्ट करा. नाबार्डची उद्दिष्ट आणि कार्य एवढंच तुम्ही लिहाल, आणि तिथं 1-2 पॅरेग्राफ एखाद्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही लिहून टाकाल. पॅरेग्राफमध्ये उत्तर अजिबात लिहायचं नाही, मुद्देसूद उत्तर लिहायचं आहे. मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय आणि वारंवार सांगतोय. तुम्हाला हे असंही वाटू शकतं मी एकच गोष्ट वारंवार सांगतोय, त्याचं कारण आहे कारण चुका होण्याची शक्यता जास्त असते. फक्त हे लक्षात ठेवायचं आपल्याला की पॅटर्न मध्ये काय लिहायचं. प्रस्तावना, तुम्ही प्रस्तावना नाव लिहा, त्याच्यामध्ये असे अंडरलाईन करा. खाली नाबार्ड जे आहे, नाबार्डला अंडरलाईन करायची. 1981 ह्याला 12 जुलै 1981 ला अंडरलाईन करायची. खाली त्यानंतर त्याचं उद्दिष्ट काय आहे, नाबार्डची उद्दिष्टे असं लिहायचं. नाबार्डची उद्दिष्टे त्याला अंडरलाईन करायचे. अंडरलाईन केल्यानंतर मग नाबार्डची उद्दिष्ट येणार, काय उद्दिष्ट आहेत. एक 5-7 पॉईंट किंवा 7-8 पॉईंट मध्ये तुम्ही लिहू शकता. 5-6 जरी पॉईंट लिहिले तरी सफिशियंट आहे. 7-8 मॅक्सिमम जेवढे पॉईंट्स तुमच्या लक्षात आहेत ते सर्व पॉईंट्स लिहा. त्यानंतर खाली लिहायचं नाबार्डची कार्य काय आहेत. मग नाबार्डची कार्य असं लिहायचं, त्याच्या खाली लिहायचं की जे डिवाइड करायचे प्रत्येक कार्याला.
तर कार्यामध्ये पहिलं जे आहे त्याच्यामध्ये प्राथमिक कार्य, म्हणजे प्राथमिक कार्यामध्ये प्रायमरी आपण फीचर म्हणूया समजा थोडक्यात. तर त्याच्यामध्ये 1-2-3 पॉईंट लिहा. त्यानंतर खाली जे आहे ते जे डेव्हलपमेंटल कार्य काय आहेत नाबार्डचे ते लिहा. 1-2-3 पॉईंट मध्ये त्यांना डिवाइड करायचं. पण ते कार्य जे आहेत ते कॅटेगरीमध्ये डिवाइड केले तुम्ही. हे उत्तर ऑलरेडी आपण दिलेलं आहे कसं तुम्ही लिहू शकता. तर ते उत्तर तुम्ही पाठच करून जा. पाठ करण्यापेक्षा ते लक्षात ठेवलं ना 2-3 गोष्टी, तर ते तुम्हाला लगेच त्याची एक 1 लाईनर सेंटेन्स तयार होतो तिथे. ठीक आहे. तर ते कार्य लिहिलं. आता आपण उद्दिष्ट वरती लिहिलंय. जसं प्रश्नात विचारले त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. जसं आपण प्रश्न पाहिला की नाबार्डची उद्दिष्टे आणि कार्य स्पष्ट करा, सविस्तर स्पष्ट करा असा प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये उद्दिष्ट लिहायचे, प्रस्तावना, उद्दिष्ट आणि कार्य त्याला कॅटेगरी करायचे आणि शेवटी कन्क्लुजन लिहायचे सर्व गोष्टीचं, म्हणजे ज्याच्यामध्ये निष्कर्ष म्हणतो आपण त्याला. या नाबार्डच्या या जे काही कार्य आणि उद्दिष्ट आहे त्याचा निष्कर्ष काय असू शकतो किंवा नाबार्डचा निष्कर्ष काय आहे. पण ते निष्कर्ष थोडा 1-2 लाईन जरी लिहिला तरी सफिशियंट आहे. तर या पद्धतीमध्येच उत्तर, लॉंग उत्तर नक्की अशाच प्रकारे लिहा. ठीक आहे. जेणेकरून काय होतं की मग ते एक्झामिनरला एक गोष्टी ज्या आहेत ना त्या अट्रॅक्ट होतात आणि एक्झामिनर तो त्या गोष्टी, कारण त्याला प्रश्न माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक स्वतः जर समजा तुम्ही एक आता समजा एक उदाहरणार्थ आपण घेऊया की तुम्ही स्वतःला एक्झामिनर म्हणून बघा स्वतःला, आणि एक्झामिनर म्हणून जर पाहिलं तुम्ही स्वतःला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला प्रश्न माहित असतो. ठीक आहे. म्हणजे एक्झामिनरला ऑब्व्हियसली प्रश्न माहित असणार आहे, पण तो उत्तरामध्ये काय शोधतोय हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता नाबार्ड बद्दल जर विचारले तर मग त्या ज्या गोष्टी अंडरलाईन करतो ना आपण त्या महत्वाच्या आहेत. मग ते त्याला पूर्ण उत्तर वाचत बसणार नाहीये तो. त्यामुळे काय करायचं आपल्याला की जे काही मुख्य मुद्दे आहेत त्यातले त्या प्रत्येक मुद्द्याला अंडरलाईन करायचे. म्हणजे जसं नाबार्ड आहे, नाबार्डचा फुल फॉर्म लिहिला तुम्ही तर फुल फॉर्मला अंडरलाईन करा. आणि जिथे नाबार्डचं तुम्ही जर समजा नाबार्ड असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा फुल फॉर्म नक्की लिहा, कारण त्याने काय होतं की लक्षात येतं की तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती आहे. ठीक आहे. आणि तिथे अंडरलाईन करायचे. जिथे आता समजा 12 जुलै 1981 ही डेट आहे स्थापनेची नाबार्डच्या, तर त्या 12 जुलैला सुद्धा एक अंडरलाईन करायचे. खाली ज्यावेळेस जिथे समजा आपण काही मुद्दे लिहितोय किंवा आपण काही उद्दिष्ट लिहितोय तर ते उद्दिष्ट सुद्धा त्याच्यामध्ये जे काही 1 लाईनर पॉइंट्स आहेत त्याला अंडरलाईन करायचे. ते जे ठळक मुद्दे आहेत ना त्याला अंडरलाईन करायचे. मग जेणेकरून काय होतं की जे एक्झामिनर आहे त्याचं लक्ष त्या गोष्टीकडे जातं. त्याला प्रश्न ऑलरेडी माहित असतो आणि प्रश्न माहित असल्यामुळे काय होतं की तो फक्त उत्तरामध्ये त्या गोष्टी शोधतो की ह्याच्यामध्ये काय आहे. पूर्ण उत्तर वाचत बसलं तर तेवढा वेळ नाही. मग तुम्ही जर समजा त्या गोष्टी त्याला सोप्या करून दिल्या तर ऑब्व्हियसली ही विल बी इम्प्रेस्ड. सो त्याच्यामुळे काय होतं की ज्या गोष्टी तुम्ही देता, व्यवस्थित प्रेझेंट करता, ते प्रेझेंट खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. याची सवय लावा, लिहिण्याची सवय लावा. मी मुद्दाम सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये. साधारणपणे आता एक 90च्या वरती व्हिडिओ आपण बनवलेत. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय की लिहिण्याची सवय ठेवा, लिहा आणि आतापासून लावा सवय. कारण आता तुमच्याकडे हार्डली एक पकडून चालला की 15 दिवसाचाच वेळ आहे समजा. 15 दिवसामध्ये या सर्व गोष्टी तुमच्या झाल्या पाहिजेत. आणि टेन्शन घेऊ नका, फक्त लिहिण्याची सवय ठेवा. कारण बाकी काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला होऊन जातील ऑटोमॅटिक. तुम्ही आपले व्हिडिओज पहा काही, ज्यामध्ये तुम्हाला नक्की मदत होऊ शकते. मी असं म्हणत नाही की व्हिडिओ पाहूनच मदत होईल, पण एखादं तुम्हाला काही कुठे ट्रिक असू शकते त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकतं की अरे चला हे असं सरांनी सांगितलेलं तर ते आपण फॉलो करू शकतो. तर हे टाइम मॅनेजमेंट जो प्रकार आहे तो तुम्ही नक्की फॉलो करा. मी जसं सांगितलं पूर्वी पण सांगितलेलं आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये की 2 तास, कमीत कमी 4 तास वेळ द्या. सकाळचे 2 तास द्या, संध्याकाळचे 2 तास, अशा प्रकारे रोजचा वेळ द्या आणि ह्या सर्व गोष्टी इझिली होऊ शकतात. तो जास्त स्ट्रेसफुल राहून किंवा एकदम ताणात राहून अभ्यास करून तुम्हाला परीक्षा द्यायची नाहीये. ओपन माइंडेड फ्री मध्ये परीक्षा द्या. फक्त पॅटर्न लक्षात ठेवा. ठीक आहे. उत्तराचा पॅटर्न हे मी ऑलरेडी दिलेलं आहे मागे, पण हे काय झालं की मागील काही दिवसांमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल आले, सर लॉंग आन्सर कसं लिहायला पाहिजे त्याचं एक थोडंसं सांगा. तर हे मी एक थोडंसं एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी, तुम्ही असंच लिहा असं म्हणत नाहीये मी, पण हे पॅटर्न लक्षात ठेवा. अशा प्रकारे लिहायचं. मग मेक शुअर करा की प्रस्तावना जे प्रश्नात विचारले ते प्रश्नाचं उत्तर आणि खाली निष्कर्ष, म्हणजे अशा पद्धतीनेच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं. हे फॉलो करा लॉंग उत्तरासाठी. बाकी शॉर्ट नोटसाठी सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. प्रस्तावना एकाच लाईनर जे विचारले ते डेफिनेशन आणि खाली निष्कर्ष, काही अडचण नाही. शॉर्ट नोट्स अर्धा पेज लिहायचे साधारणपणे, त्याला चांगले मार्क्स मिळतात. आणि मुद्दे सुद्धा लिहायचे. शॉर्ट नोट सुद्धा मुद्द्यानेच लिहायचे आपल्याला. ठीक आहे. जर टिपाली यामध्ये समजा विचारलं, तुम्हाला बद्दल विचारलं, महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ऍक्ट याबद्दल विचारलं किंवा एमसीएस ऍक्ट विचारला, तर ते एमसीएस बद्दल, एमसीएस तर हे मोठे प्रश्न आहेत, दीर्घोत्तरी प्रश्न आहेत खरं तर, पण विचारलं तर मग ते थोडंसं आपल्याला त्या पद्धतीने डिवाइड करायचं, लक्षात ठेवायचं. कधी पण टिपाली जरी त्या पद्धतीने लिहिली तुम्ही तर त्याचा ज्या काही ठळक मुद्दे तुम्हाला वाटतात ना, ठळक मुद्द्याला तुम्हाला अंडरलाईन करायचे.
कुठलाही ठळक मुद्दा, तुम्हाला डेट असेल, एखादी तारीख लिहिली असेल तुम्ही, किंवा एखादं विशिष्ट नाव असेल किंवा काही असेल, तर त्याला ठळक अंडरलाईन करायचे, जेणेकरून त्या एक्झामिनरचं लक्ष तिकडे जाईल. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. हे नक्की लक्षात ठेवा. हे शॉर्ट नोट्स कशा लिहायचे हे ऑलरेडी दिलेलं आहे. लॉंग उत्तरासाठी सुद्धा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट, पूर्वी सुद्धा दिलेला आहे व्हिडिओ, पण याच्यात तुम्ही ही पद्धत फॉलो करा. नक्की तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आणि जरी समजा एखादा प्रश्न 10 मार्क्सचा असेल आणि हे जर स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या, प्रस्तावना लिहिली, त्यानंतर उत्तर जे आहे ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलं, आणि खाली जे आहे ज्यावेळेस निष्कर्ष लिहिता तुम्ही, निष्कर्ष ज्यावेळेस लिहाल तर निष्कर्ष सुद्धा व्यवस्थित लिहायचं, त्याला अंडरलाईन करायचे, तिथे काही पॉईंट्स असतील त्याला अंडरलाईन करायचे. तर अशा प्रकारे चांगलं प्रेझेंटेशन असेल आणि मुद्दे पॉईंट्स लिहायचे, पॅरेग्राफ मध्ये उत्तर लिहायचं नाही. ठीक आहे, मेक शुअर करायचं. आणि ज्यावेळेस ना तुम्ही जर आता समजा पेपर तुमचा मी दाखवतो तुम्हाला, जर पेपर अशा प्रकारचा असेल तुमचा, ठीक आहे, आता समजा इकडे जे आहे ही तुमची मार्जिन झाली, ठीक आहे, या साईडला. कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस पेपर असा समोर हातात घेता, डाव्या साईडला मार्जिन असते. तुम्ही कधी पण बघा कुठल्याही पेपरमध्ये ही मार्जिन आहे, याच्या इकडे तुम्हाला लिहायचंच नाही काही, याच्या इकडे फक्त आपल्याला काय लिहायचं. समजा असा पेपर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर इकडे लिहायचा 1, आणि आन्सरला खाली इथं सुरुवात करायची. जो उजव्या साईडचा पार्ट आहे ना, इकडे तुम्हाला मार्जिन नाहीये. ठीक आहे, तर एक छोटीशी एक साधारणपणे एक म्हणूया आपण एक अर्धा सेंटीमीटर किंवा पाऊण सेंटीमीटर ती थोडीशी जागा सोडा, एकदम छोटी, आणि इकडेच जे पेन्सिल आहे, पेन्सिलने स्केल घ्या, आणि स्केल घेऊन पेन्सिलने एक थोडासा एक छोटा इकडे लाईन ओढा, या जसे इकडे मार्जिन आहे तसेच इकडे लाईन मारा. प्रत्येक पेजला ते काढायचंय, जेणेकरून हा जो पेपर आहे आता इकडे हे असं एकदम चांगलं दिसते, काही प्रॉब्लेम नाही. पण इकडे मार्जिन आहे, तर ते इकडे बॉक्स जर असेल ना, तर त्या बॉक्सच्या बाहेर आपण लिहिणार नाही. ठीक आहे, त्यामुळे ते उत्तर जे आहे ते चांगल्या पद्धतीने दिसेल. सो त्यामुळे आपल्याला काय करायचे, थोडेसे एक साधारणपणे छोटीशी लाईन सोडायची, अर्धा सेंटीमीटर जरी सोडली तरी काही प्रॉब्लेम नाही, तेवढीच एक रेष मारायची सरळ. स्केल घेऊन जा परीक्षेमध्ये, नक्की मोठी जी तुम्हाला पूर्ण पेपर भरेल एवढी एक छोटी स्केल नका घेऊन जाऊ, एक 30 सेंटीमीटरची स्केल मोठी घेऊन जा, जेणेकरून तुम्ही प्रॉपर लाईन मारू शकाल, आणि ते अट्रॅक्टिव्ह दिसतो पेपर ऍक्च्युली. सो त्यामुळे त्या पद्धतीनेच आपल्याला पेपर लिहायचा आहे. जास्त त्याच्यामध्ये वेगळं काही करायचं नाही, काय साधारणपणे 1 मिनिट पण नाही जाणार तुम्हाला सर्व पेजेसला जे राईट साईडला बॉर्डर मारायला. सो त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा पेपरमध्ये नक्की, आणि हे जे आहे ना ते परीक्षेमध्ये करायचं आपल्याला. सो त्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तशाच गोष्टी नक्की फॉलो करा. ठीक आहे, मला मध्ये कुठे अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्की कॉल करून विचारू शकता, काही अडचण नाहीये. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं जाईल. प्रत्येक गोष्टीला तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाला समजा चॅटमध्ये उत्तर नाही दिलं तर त्या देतोच आपण 24 तासात. तर नाही देता आलं तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करा आमच्या नंबरवरती, काही प्रॉब्लेम नाही. आमची टीम आहे ती तुम्हाला नक्की मदत करेल. फक्त रविवारी आमच्या वीक ऑफ असतो, सो त्यामुळे रविवारी थोडंसं मुश्किल होऊ शकतं, पण तरी आपण ऍक्टिव्हली रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना काही क्वेरी असतील त्यांनी नक्की कनेक्ट करू शकता. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा. आपल्या जे काही मित्र आहेत जीडीसीची परीक्षा देणार आहेत किंवा मे 2026 साठी, म्हणजे आता आजपासून समजा 15 दिवसांनी परीक्षा आहेत, त्या परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो हा व्हिडिओ. त्यांचा मे बी वेळ वाचू शकतो, बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. त्या विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.